लाडक्या बहिणींना भाऊबीजेची ओवाळणी मिळणार, ऑक्टोबरचे 1500 जमा होण्याची शक्यता. पुणेकरांनो सावधान, भेसळयुक्त खवा, मावा, तूप आणि तेलाची विक्री, 2 कोटींचा साठा जप्त. दिवाळी सुट्टीत कोल्हापूरच्या सीपीआय रुग्णालयाचा बाह्य रुग्ण विभाग सुरू राहणार. या कालावधीत अपघात विभाग नेहमीप्रमाणे पूर्ण वेळ सुरू. छत्रपती संभाजीनगरमधील हॉस्पिटलमध्ये रुग्णांना ऑक्सिजन पुरवणारे तांब्याचे पाईप लंपास, घटना सीसीटीव्हीमध्ये कैद, पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. जिल्हा परिषद शाळेला दिली जमीन, 21,000 चौरस फुटाची जागा गावकऱ्यांना केली दान. छत्रपती संभाजीनगरमधील घाटीत होणार धर्मशाळा. धर्मशाळेच्या बांधकामामुळे बाहेर गावाहून उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांना मिळणार दिलासा. पुणे, मुंबई, हैदराबाद ते नागपूर विमान प्रवास महागला. विमान तिकीट 20,000. सामान्यांना दिवाळीत घरी येणे झाले महाग. बच्चे कंपनीची दिवाळी होणार आणखी गोड. राणीची बाग सुट्टीच्या दिवशीही राहणार खुली. 35 लाखांचं घर 75 लाखाला विकतात. सिडकोबाबत आरटीआय मधून धक्कादायक माहिती उघड. कोल्हापूरच्या स्वागत कमानीचा धोकादायक भाग उतरवला. आमदार राजेश क्षीरसागर यांच्या पाहणीनंतर कमान उतरवण्याच्या कामाला वेग. गारेगार एसी प्रवास, कागदावरच सर्व लोकल ट्रेन एसी होण्यासाठी उजाडणार 2032. रेल्वेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांचं वक्तव्य. मॅनहोल संरक्षक जाळ्यांनी सुरक्षित आहे का? मुंबई उच्च न्यायालयाची राज्यातील महापालिकांना विचारणा. अपघातग्रस्त बेस्ट बस मिनी बसमध्ये कोणताही तांत्रिक बिघाड नाही, आरटीओचा अहवाल जाहीर. जनगणनेचा पहिला टप्पा नोव्हेंबरमध्ये. जनगणना 2027च्या पहिल्या टप्प्यासाठी 10 ते 30 नोव्हेंबर रोजी पूर्व चाचणी सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधील निवडक नमुना क्षेत्रांमध्ये आयोजित केली जाणार. चांदीची घोडदौड, चेन्नईत भाव 2 लाखांवर. उकाडा वाढला, पाणीसाठा घटला. 14 दिवसात मुंबईचा पाणीसाठा 14,06,000 दशलक्ष लिटरवर. सावधान, राज्याचा पारा 36 अंशांवर. ऑक्टोबर हिटचा कहर सुरू. पैठणमधील पंचायत समितीच्या सभापतीपदाच्या आरक्षणाची सोडत जाहीर. पंचायत समितीचे सभापतीपद सर्वसाधारण महिलांसाठी राखीव. अमरावती जिल्ह्यात चिकनगुन्ह्याचा कहर. 9 महिन्यात 282 रुग्ण. आरोग्य विभागाकडून दक्षता. ठाण्यातील विकास प्रकल्पांवर मात करण्यासाठी जलबोगदा. विविध नागरी प्रकल्पांची पालिकेकडून आखणी. केडीएमसी क्षेत्रातील पहिल्या सोलर हायमास्टचे आता लोकार्पण. संपूर्ण केडीएमसी क्षेत्रामध्ये लवकरच बसवणार सोलर हायमास्ट. नेरूळ येथे नवी मुंबईतील पहिली सिग्नल शाळा. शाळेमध्ये 45 विद्यार्थी सध्या शिक्षण घेत असून या विद्यार्थ्यांचे वर्ग महापालिकेच्या शाळेत भरवले जातात. नवी मुंबईमध्ये रबाळे एमआयडीसी मधील कंपनीला भीषण आग. आगीत संपूर्ण कंपनी जळून खाक. अग्निशमन दलाला आग विझवण्यात यश. राहुरीचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांचं निधन. शिवाजीराव कर्डिले यांचं अल्पशा आजाराने निधन. जनसामान्यांशी नाळ जोडलेले नेतृत्व हरपले. फडणवीस यांची कर्डिले यांना श्रद्धांजली. राहुरी मतदारसंघातील एक संवेदनशील नेतृत्व हरपले. भाजपाच्या नव्या कार्यालयाचा भूमिपूजनाचा कार्यक्रम. आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनामुळे रद्द. भाजप प्रदेश कार्यालयाकडून सर्व कार्यक्रम पुढे ढकलण्याचा निर्णय. सोलापुरात अनेक कार्यकर्त्यांचा भाजपात पक्षप्रवेश. रवींद्र चव्हाण, जयकुमार गोरे यांच्या कार्यक्रमाला उपस्थिती. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपा आणखी बळकट. मनसेच्या दीपोत्सवाचं आज उद्घाटन. उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार दीपोत्सवाचं उद्घाटन. संध्याकाळी 6:30 वाजता दादरच्या शिवाजी पार्कात कार्यक्रम. आदित्य ठाकरे देखील राहणार उपस्थित. सामना आणि मार्मिकचे दिवाळी अंक प्रकाशित. मार्मिकच्या दिवाळी अंकात उद्धव ठाकरेंचा लेख. राज्यातील विविध प्रश्नांवरून राज्य सरकारवर ताशेरे. शेतकरी मदत. मराठी अमराठी वादावरून टीकास्त्र.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बिहारच्या दौऱ्यावर. बिहार निवडणुकीच्या प्रचारात मुख्यमंत्री सहभागी होणार. काही उमेदवारांचा नामांकन अर्ज भरण्यासाठी फडणवीस राहणार उपस्थित. आदित्य ठाकरेंचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र. सीएस इमारतींच्या पुनर्विकासासह पागडी भाडेकरूंच्या समस्या दूर करण्यासाठी पत्र. ट्विट करत आदित्य ठाकरेंची माहिती. गडचिरोलीत नक्षल आणि शस्त्रे टाकल्याचा आनंद. आता त्यांनी नक्षलवाद नव्हे आंबेडकरवाद स्वीकारावा. केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचं वक्तव्य. शरद पवार आणि अजित पवार पुन्हा एकत्र. बारामतीत केव्हीकेची वार्षिक सर्वसाधारण बैठक. अजित पवार आणि शरद पवारांच्या उपस्थितीत बैठक. मराठा आरक्षणासंदर्भात आज सुप्रीम कोर्टात सुनावणी. हायकोर्टाने जीआरबाबत दिलेल्या निर्णयाला आव्हान. मराठा आरक्षणाच्या जीआर विरोधात याचिका दाखल. बीडमध्ये आज ओबीसींचा महाएल्गार मेळावा. छगन भुजबळ धनंजय मुंडेंच्या नेतृत्वात मेळावा. 2 सप्टेंबरचा मराठा आरक्षणासंबंधित जीआर रद्द करण्याची मागणी. दुपारी 4 वाजता छत्रपती संभाजी महाराज मैदानावर मेळावा. गुजरात सरकारमध्ये राजकीय भूकंप. मुख्यमंत्री सोडून सर्वच मंत्र्यांचा राजीनामा. ऐन दिवाळीच्या तोंडावर गुजरात मंत्रिमंडळात फेरबदल होणार. आजच दुपारी होणार नवीन मंत्र्यांचा शपथविधी. गुजरातचे मुख्यमंत्री वगळता सर्वच मंत्र्यांनी दिले राजीनामे. असे बदल महाराष्ट्रातही आवश्यक. महाराष्ट्रात अनेक भ्रष्ट मंत्री बसलेत. संजय राऊत यांचा घणाघात. प्रत्येक मतदारसंघात सरासरी 30,000 बनावट मतदार घुसवल्याचा रोहित पवार यांचा आरोप. विना कपात एक रकमी 3,751 रुपये पहिली उचल द्या. 10 नोव्हेंबरपर्यंत दर जाहीर करावा, अन्यथा 11 नोव्हेंबरपासून मैदानात उतरून लढाई करणार. राजू शेट्टी यांचा इशारा. नागपूर जिल्ह्याला अतिरिक्त बसेस द्या. महसूल मंत्री बावनकुळे यांची परिवहन विभागाकडे मागणी. नागपूरला जादा एसटी बसेस का दिल्या जात नाहीत? परिवहन विभागाच्या कारभारावर बावनकुळेंकडून नाराजी व्यक्त. नागपूरकरांच्या चालकांच्या समस्या सोडवण्याचे निर्देश. महायुती सरकारचा आणखी एक मोठा निर्णय. महसूल विभागातील अधिकाऱ्यांची बढती. महसूल मंत्री बावनकुळे यांची महसूल अधिकाऱ्यांना दिवाळी भेट. 22 उपजिल्हाधिकाऱ्यांना अतिरिक्त जिल्हाधिकारी पदावर बढती. राज्यातील 23 अधिकाऱ्यांचा IAS होण्याचा मार्ग मोकळा. आगामी निवडणुकीमध्ये भाजपचा एकला चलोरेचा सूर. भाजपच्या हालचालीनंतर श्रीकांत शिंदेंची मुंबईत बैठक. राज्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांसोबत मुंबईत बैठक. केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आज नाशिकमध्ये. ओझरमध्ये तेजस विमान होणार वायुदलात दाखल. तेजस विमान निर्मितीच्या 3ऱ्या प्रोडक्शन लाईनचंही उद्घाटन. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह राहणार उद्घाटनाला उपस्थित. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून राज्यभर काळी दिवाळी साजरी करणार. सरकार विरोधात आज काळी दिवाळी साजरी केली जाणार. बीडमधील ओबीसी मेळाव्याला आमचा विरोध नाही, तर मंत्री छगन भुजबळ यांच्या भूमिकेला आमचा विरोध. मराठा समन्वयक गंगाधर काळकुटे यांनी स्पष्ट केली भूमिका. बीडच्या नाळवंडी गावामध्ये ओबीसी बांधवांकडून जनजागृती. आज संध्याकाळी 4 वाजता होणार ओबीसी मेळावा. गावात एकही माणूस राहणार नाही, ग्रामस्थांची माहिती. बीडमध्ये एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या वतीनं शेतकऱ्यांना दिवाळीनिमित्त किराणा किटचे भेट. प्रताप सरनाईक यांनी व्हिडिओ कॉलद्वारे सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा देत पूरग्रस्तांशी साधला संवाद. छत्रपती संभाजीनगरमध्ये वसुबारस निमित्ताने गाई वासरांचं पूजन. दिवाळी उत्सवाला सुरुवात. सिंधुदुर्गमध्ये नरकासूर मुखवटे निर्मिती जोरात. नरक चतुर्थी निमित्त जिल्ह्यात नरकासूर निर्मिती स्पर्धा. दिवाळी निमित्ताने फराळाची लगबग सुरू. घरगुती तयार फराळाला ग्राहकांची पसंती. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून कोल्हापुरात फटाक्यांची ध्वनी मापन चाचणी. नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर होतीये कारवाई. अमरावती जिल्ह्यात 5 तालुक्यात मतदार यादीत घोळ. निवडणुकीच्या प्रारूप यादीमध्ये गोंधळ. 20,000 मतदार मतदानापासून वंचित राहणार का? सवाल उपस्थित. अंतिम मतदार यादीत नाव न आल्यास आंदोलनाचा दिला इशारा. पंढरपूरमध्ये शॉर्ट सर्किटमुळे उसाला आग. शेतकऱ्यांचा 3 लाख रुपयांचं नुकसान.
माळरानातील सीताफळ बाजारपेठेत सजली अनेक कुटुंबांना रोजगार. धाराशिवमध्ये अतिवृष्टीमुळे गोशाळांवर चारा टंचाईचं संकट. सरकारकडून गायींच्या परिपोषणाचे पैसे थकीत. गोशाळांमध्ये वसुबारस साजरी करणार नाही. गोशाळा चालकांची भूमिका. वाशिमच्या कंझारा शिवारात सोयाबीनच्या सुडीला आग लागली. 2 एकरमधील सुडी जळून खाक. शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान. पावसाचा शेतकऱ्यांना फटका. पावसामुळे पुण्यात 53,000 शेतकऱ्यांचं नुकसान. हिंगोली शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदानाची रक्कम जमा. 1,72,000 शेतकऱ्यांच्या खात्यावर 133,36,00,000 रुपये जमा. शेतकऱ्यांना आतापर्यंत मिळाले 1800 कोटी घोषणा. 31,000 कोटींच्या पॅकेजची पंचनाम्याअभावी 27 जिल्हे मदतीपासून वंचित. नागपूर जिल्ह्यात 87,169 हेक्टरवर पिकांचं नुकसान. लवकरच मदतीचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात होणार जमा. 114 कोटी 64 लाखांच्या मदतीचा प्रस्ताव सरकारकडे सादर. संत्रा, मोसंबी, सोयाबीन, कापूस पिकाला सर्वाधिक फटका. चंद्रपूरमध्ये आकड्यांची हेराफेरी असून शेतकऱ्यांना मागील वर्षापेक्षा हेक्टरी कमी मदत जाहीर. याचा निषेध करत शेतकरी संघटनेच्या वतीनं शासन निर्णयाच्या प्रतीची होळी. दहिसरमधील रेशन दुकानदाराला ब्लॅकमेल करून मागितली खंडणी. यूट्यूब पत्रकारासह मनसेच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल. पोलिसांकडून 4 अटक तर संपादकासह इतर आरोपी फरार. भंडाऱ्याच्या खादी आणि ग्रामोद्योग मंडळाच्या कनिष्ठ सहाय्यकाला लाच घेताना पकडलं. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई. घटनेमुळे स्थानिक प्रशासनात खळबळ. पुण्याजवळील कोरेगाव मूळमध्ये 20 वर्षीय तरुणीचा दगडाने ठेचून खून. घटनेबाबत पोलिसांचा तपास सुरू. निलेश घायवळवर आणखी एक गुन्हा दाखल. सोशल मीडियात दहशतीचे व्हिडिओ पोस्ट केल्याने गुन्हा. भीतीदायक रील्स आणि पोस्टद्वारे दहशत पसरवल्याप्रकरणी गुन्हा कोथरूड पोलिसात दाखल. छत्रपती संभाजीनगरमध्ये लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर वारंवार अत्याचार. गर्भवती झाल्यावर प्रियकराचा लग्नाचा नकार. पोलिसात तक्रार दाखल. अमरावतीच्या तिवसा शहरात घरफोडी. 90,000 रुपये आणि 26 ग्रॅम सोन्याचे दागिने चोरले. पोलिसांचा शोध सुरू. नाशिकमध्ये लोंढे टोळीची गुंडगिरी कायम. पुन्हा एकदा एकावर प्राणघातक हल्ला. हल्लेखोरांनी डोक्यात कोयता मारत जिवंत जाळण्याचाही केला प्रयत्न. कोल्हापुरात पोलीस ॲक्शन मोडवर. पोलिसाची कॉलर धरणाऱ्या 3 गुंडांची काढली धिंड. गुंडांची लक्षतीर्थ वसाहतीमधून धिंड. चंद्रपूरमध्ये जुगार अड्ड्यावर LCBची धाड. 6 जणांना बेड्या. 1,56,650 रुपयांचा मुद्देमाल जप्त. 4 फरार. आरोपींच्या शोधात पथकं रवाना. अकोला शहर पोलिसांनी चोरीचा मुद्देमाल मूळ मालकांना केला परत. दिवाळीपूर्वी आनंदाचा क्षण. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.